जगातली सर्वात महागडी पार्टी कोणी दिली होती या बघू। 1971 साली इराणचा शेवटचा राजा होता मोहम्मद रजा शाह पेहलवी यांनी ही पार्टी दिली होती। निमित्त होतं पर्शियन साम्राज्याला 2500 वर्ष पूर्ण होण्याचं। या पार्टीत $10 कोटी खर्च झाले होते। आजच्या काळात ती रक्कम बघायला गेली तर 5000 कोटींच्या घरात जाते। या पार्टीत जगभरातले राजे महाराजे राजकारणी कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली होती। ही पार्टी 3 दिवस चालली होती। पार्टीत जेवण बनवण्यासाठी महागड्या हॉटेलचे जे शेफ होते त्यांना बोलावण्यात आलं होतं। पार्टीसाठी 8 टन रेशन या सोबतच 2700 किलो मीठचा वापर केला गेला होता, तर 2500 बॉटल शॅम्पेन वापरलं गेलं होतं। आणि हे सगळं जे जेवण होतं ते 10,000 सोन्यांच्या ताटांमध्ये वाढण्यात आलं होतं। पाहुण्यांच्या राहण्यासाठी वाळवंटात मोठमोठ्या टेंटची सोय सुद्धा करण्यात आली होती। ह्यासाठी लागणारं जे सामान होतं ते फ्रान्स मधून 40 ट्रक आणि 100 विमानांमधून आणलं गेलं होतं। नंतर जेव्हा ह्या पार्टीचा खर्च लोकांसमोर आला तेव्हा इराण मधल्या लोकांनी शहा विरुद्ध आंदोलन केली। परिणामी शहाला इराण मधून पळून जावं लागलं। त्यानंतर आयातुल्ला खोमेनी यांनी इराण मध्ये इस्लामिक राज्याची स्थापना केली। अशी ही आधुनिक इतिहासात दिली गेलेली सर्वात मोठी पार्टी